नुसदी ती भोगली अनुवादी घोळ घोळ. अर्थ, आता मी आणि तू या दोन्ही उपाधीचा ग्रास करून जी आत्मरूपाने नुसती भेट आहे ती आत्मरूप भेटच या संवादामध्ये घोळ घोळून म्हणजे मनन निर्ध्यासन करून भोगली आहे असे जाण. विवरण, एवढ्याकरता तू आता असे कर की मी व तू या उपाधीचा ग्रास करून आत्मैक्यत्वाने जशी मी भेट भोगली त्याच रीतीने तू ही स्वतः सिद्ध भेटीचा अनुभव घे. यातून असे सिद्ध होते की श्री ज्ञानेश्वर महाराजांना उपाधीचे खंडन करावायचे नाही, फक्त त्या उपाधीचे कल्पितत्व सांगायचे आहे. थोडी थोडी पूर्ण होऊन दे म्हणतो. एवढ्याकरता तू आता असे कर की मी व तू या उपाधीचा ग्रास दृष्टांत दिला. तैसी उपजदा गोष्टी न फुटता दृष्टी, मी तू विन भेटी माझी तुझी. त्याप्रमाणे माझ्या तुझ्या ध्येय असलेल्या भेटीत गोष्टी उत्पन्न होता, दृष्टी बहिर्मुख न होता मितूपणाच्या अभिमाना वाचून माझी तुझी सहज भेट आहे. तर तुझी माझी जी भेट आहे ती सहज भेट आहे. तुम्हाला भेट घेताना काहीतरी विशेष करावं लागतं, बरोबर आहे. मग आता तुमचं आमचं जे आलिंगन आहे ती राजक्रिया आहे, बोलणं आहे ते सात्विक क्रिया आहे. एकमेकाला आपण शब्दांना सांगतो तिथं सात्विक क्रिया होते. एकमेकाला आपण आलिंगन देतो ती राजस क्रिया होते. आणि लाताळी होती ती तामस क्रिया होते. आता इथं भेट घ्यायची आहे. आता इथं काय करायची आहे? भेट घ्यायची आहे. पण तुमच्या आमच्या भेटीला सगळ्याला या व्यवहार करायचा म्हटलं तर वृत्ती यावं लागतं. विना वृत्तीचा व्यवहार होऊ शकत नाही. कारण का परमात्मा जो तो अव्यवहार आहे महाराज. त्याच्या ठिकाणी कसलाही व्यावहारिक तरी व्यवहार नाहीत, मग पारमार्थिक देखील व्यवहार अव्यवहारी वस्तू आहे ती. पण आता इथं तुम्ही माझी जी भेट आहे आता ना, ते तर आपलीच भेट होती ती उपाधी संबंधाने हो. पण तुझी माझी जी भेट आहे ती सहज आहे. कारण का आत्म्याच्या ठिकाणी कधीही भेद झालेला नाही. किती जरी आपल्या उपाधी भेदानं दिसत असल्या, आपण वेगवेगळं दिसत असलो, तू मूळ स्वरूपाने काय आहे आपलं अभेदच आहे ना. ही सहज स्थिती आहे आपली. आणि ही भेट घेण्यासाठी तुला काय करावं लागणार? आता मी या सहज स्थितीत आहो. मी जे आहे ना, कारण का सद्गुरू हे कधीही महाराज उपदेश करून द्यात, नाही करून द्यात, तीर्थयात्रा करून द्यात, कुठेही असू द्यात, ते स्वरूपातनं कधीही बाजूला जात नाहीत, विचलित होत नाहीत ते. कारण का व्यापकत्व असतं ना. का होत नाहीत? तर ते परिचिन्नातनं व्यापकाला प्राप्त झालेलं असतं. मग आत्मा कुठे नाही महाराज. म्हणजे त्यांचं येणं जरी दिसालं तरी महाराज स्वरूपात त्यांचं याच्यातनं जाणं येणं तिथं नाहीच महाराज. मग आता माझी जी भेट आहे ती सहज भेट आहे. मला उपाधी संबंधाने भेट घ्यायची काय गरज नाही. पण आता तुला देखील तेच करावं लागणार आहे. कारण का आत्मा दोघांचा जरी एक असला तरी त्याने जिथं जिथं तादात्म्य धरलंय ना, परमार्थाचं वैभव काय, सद्गुरू काय करतात महाराज? वस्तू आणून देत नाहीत. वस्तू काय स्वयंसिद्ध आहे महाराज. पण जिथं 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 तो या उपाधी संबंधानं अडकलेला आहे महाराज, ती अडकबाजी काढत येतात महाराज. ती जी ग्रंथी आहे ना, आपण बंधन जे आहे एक 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 आलंबन दिलं आपण, ते आलंबन तोडत तोडत ते स्वरूपाकडं नेतात महाराज. मग आता तुलाही भेट तशीच घ्यावी लागणार आहे. मी जसं सहज भेटीत आहे, म्हणजे आता मी इथं वृत्तीरहित आहे. आता मी कसं आहे वृत्तीरहित आहे महाराज. तसा तूही वृत्तीरहित हो आणि तू आनंद भोगायला, ही खरी आपली भेट आहे महाराज. कारण का भेद दुःख जे आहे ते भेदात आहे. दुजे जो जो घडे तो तो संसार होय जोडे. आपण किती जरी परमार्थ केला तरी भेदातला परमार्थात भगवंताला देखील मान्य. त्याची तुम्ही पूजा करा. त्यानं सांगताना सांगितले महाराज, तुमची भेदातली जी पूजा आहे ती तुमची फुलं नसून माझ्यावर काय येतात? दगडं येतात. हे भगवंताचं वाक्य आहे ना, काय कोणाचं तरी नाही. कारण का भगवंताला ही म्हणून तरी मन हा मोगरा
अर्पणेश्वरा पुनरपी संसार मने शेवंती अर्पणे भगवंती पुनरपी संस्कृती नाही म्हणे तुळशी अर्पण ऋषी किशी पुनरपी जन्माची हे असं त्याने हे सांगितले. कारण का भेद हा घाताला पात्र आहे, काय वेगळं राहतो महाराज. आणि तिथे भेदात मला अनुकूल प्रतिकूलही निर्माण होतं महाराज. म्हणजे सगळ्या त्या ह्याच्या पाठीमागचाही होतो. आणि भेदाला कारण काय असेल तर सुस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि सगळा जो आपला व्यवहार होतो तो अज्ञान करत होतो महाराज. तू काय कर, अज्ञान तरी निवृत्त झाले, पण अज्ञानाचं कार्य आहे ना तिथं देखील आता तू राहू नको. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत उपाधीत राहा, पण उपाधीचा संबंध सोडून राहा. आणि असं आलिंगन घे. नाहीतर आम्ही आलिंगन दिलं, मग आलिंगन दिलं म्हणजे की वृत्तीवर आला आणि वृत्तीवाला म्हटली परत आणि जागा सुटल्याच महाराज. असं होतं. सांगितलं बघा काय म्हटले. त्याप्रमाणे तुझ्या व माझ्या भेटीची गोष्ट आहे. म्हणजे तुझे माझे आत्मेक्यात भेद न होता मी तूपणा वाचून अभेद रूपाने झालं? तुझी माझी भेट सिद्धच आहे. आता आत्मिकी भेट न होताच, भेद न होता तुझी माझी कधी आत्मा आत्म्यापासून वेगळा झालाय हो. जरी आपण वाटत असलो तरी आत्म्यात कधी भेद झालेला आहे? हा? वाटत असला तरी सांगितलंय. म्हणजे आज देखील तुमचा आत्मा अखंड एकच आहे, तिथं कधी भेद झालेला नाही. फक्त आपण ती जागा सोडली आहे आणि या देहा संबंधाने आपण त्या उपाधीच्या पाठीमागे लागलोय. मूळ स्वरूपाला पण विसरलो आणि आभासाच्याच याच्यातनं आपला सगळा व्यवहार व्हायला आहे. मग आभास काय जसं अंतकरणाचं तसं नाचायला लागलाय. आभासानं कुटस्थाकडे जायला पाहिजे, बुद्धीचा संग सोडायला पाहिजे. काय म्हणायचं, काय चमकलास? बरोबर आहे की बुद्धी संबंधानं त्याला आभासपणा जीव जशी आली. बुद्धी आता मनाचा बुद्धी त्याच जे बुद्धी निश्चय करते ना. मन अंतकरण उपाधी आहे, मनाचा म्हणूया चित्ताचा म्हणूया, तसं ते अंतकरणाशी त्याचा संबंध आला आहे. आता त्याचं म्हणणं आहे ते काय आहे, तिथं सगळा जो खेळ चालला आहे आपल्या ह्याच्यात मनाचा आणि चित्ताचा, तिथं तेच दिले. कारण का तिथनं सुटलं तर बुद्धी निश्चय करते. निश्चयात्मक बुद्धी आहे, लक्षात ठेवायचं आहे. पण बुद्धीने याच्याशी तादात्म्य धरले ना. निश्चयात्मक जी बुद्धी आहे ना, बुद्धीचे वैभव वाटले, मनाचे वैभव वाटले नाही. कारण का ठाम निश्चय करणारी कोण आहे? बुद्धी आहे. आणि म्हणून त्यानं त्या अंतकरणाच्या बुद्धीच्या किंवा वृत्तीच्या संबंधानं न राहता तिचा त्याग करावा, म्हणजे तिचा बाध करावा. आणि मग जे आलिंगन आहे ना ते आलिंगन सदाच आहे. त्या आलिंगनात कधीही भेद झालेला नाही. जरी आलेला असला तर तरंग रूपानं, तरी पाण्याला सोडून ते आहे काय नाही ना. काय आलं कुणावर, राहिलं कुणावर आणि गेलं कुणावर? बरं आलं कोण? बरोबर, कोणावर म्हणण्यापेक्षा हा दिसायला कोण, गेलं कोण, काय वेगळं आहे तिथं महाराज? फक्त त्या वाऱ्याच्या संबंधानं त्याचा एक द्रवपणा आहे म्हणून ते फुगीरला येतं, हे त्याच्यातला एक विषयही आहे मला. तसं चैतन्य आलेलं नाही, गेलेलं नाही, राहिलेलं नाही, जसंच्या तसं आहे. ती खरी आपली भेट आहे. आणि त्या भेटीत तू राहायला शिक. कारण का तिथनं बाहेर आला की कुठलं नाही कुठलं तरी तुला विशेषण हे लागणारच. आणि विशेष लागलं की विशिष्ट फुडला झाला, मग तो जरा एक चांगला असेल आणि दुसरा या असेल. उपाध्या दोन्ही जरी असल्या तरी लोखंडाची बीडी आणि सोन्याची, महाराज म्हणून जरी शिष्य म्हणून जरी किंवा आणि काय म्हणून जरी मिरवलास तरी त्या उपाधी संबंधानं तो आलाच ना खाली. म्हणून एक विशेष यथार्थ विशेष आणि सामान्य विशेष आणि ह्याचं विपरीत विशेषण आणि सामान्य यथार्थ विशेषण जरी असली तरी तरी विशेषणच आहेत ना. सच्चिदानंद पद्धती ती कुठं आहेत महाराज? तिथं नाही. तुम्हाला हे असत नाही म्हणून सांगण्यासाठी सत म्हटलं, व्यावृत्तीसाठी सांगितलेलं आहे मला. ती काय त्याची स्वरूपं नाहीत महाराज. आणि म्हणून कुठलं जरी विशेषण लागलं तर ते इकडं येतं, स्वरूपातनं खाली येतं. आणि स्वरूपातनं खाली आला म्हणूनच जीव दशेला पाडी आला. एक 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 त्याला आलं मन हां चित्तच होतं,
चैतन्यच होतं त्याचं चित्त झालं. हा, चैतन्य होतं तिथं, म्हणजे नुसती इच्छा सोहम, हा काहीतरी झालं तिथं सोम हे लागलं, चैतन्य चित, मग पुढं चैत्य झालं. अशी आली हळू खाली गाडी आली बघा. आणि मग हे सगळं आलंबन लागले ना की मग जीव बहिर्मुख होतो आणि सुखदुःख त्याला भोगावं लागतं. म्हणून चांगदेवा तू काय कर, मी ज्या स्थितीत आहे ना त्या स्थितीत तू कायम राहायला शिक, कारण का तेच कर आपलं स्वरूप आहे. आणि तिथनं बाहेर आलं की फजिती आहे. त्याच्या मागं आलं आहे महाराज, मिठाचा कडा समुद्रातनं बाहेर आला, मग तो खाडीत बसला, खाडीतनं रेल्वेत आला, रेल्वेतनं दुकानात गेला, गाढवावर बसला, दुकानात गेला, दुकानातनं प्रत्येकाच्या घरात गेला. तेवढं थांबलं नाही महाराज, बायकांनी वर उट्यावर पाट्यावर वाटून घातला, उकळत्या भाजीत आमटीत टाकला. केवढी फजिती आहे महाराज. ती मिठाची फजिती का आमची फजिती. आम्हाला आता वाटायला वर उट्यावर पाट्यावर काय चालू आहे आता वाटलंय म्हणता. ही फजिती जर व्हायची नसेल तर त्या स्वरूपात असंग स्वरूप जे आहे ना, नित्य स्वरूप जे आहे ना, तिथं तू राहायला शिक. मी तिथंच आहे ना. दोन ओघ एकत्र मिळाले तरी त्यात पाणी जसे एकपणाने राहत असते. आता हे तसे ऐके जाऊन दिलं. तुझ्या माझ्या दर्शनात आत्मत्व एकच आहे झालं? अशी दृष्टी कायम ठेवून मृत्यूपणापासून तुझी माझी भेट अखंड आहे हे चांगल्या लक्षात ठेव. दोन ओघ एके ठिकाणी जरी आले, इकडं एक आला तिकडं एक आला, येत्याला दिसलं धावत्याला दिसलं, मध्ये असा ओघ जरी दिसायला असला तरी दोन्हींची लक्षणं काय, दोन्हीचं स्वरूप काय आहे, पाणीच आहे ना. भिन्न भिन्न जरी ओघानं आलेले असले तरी दोन्हीचं स्वरूप काय आहे, पाणीच आहे महाराज. तसं उपाधी संबंधानं जरी आपण भेदानं असलो तरी आत्मस्वरूपानं काय आपण एकच आहे महाराज. आणि त्या आत्मस्वरूपापासून तू कधी विमुख होऊ नको, देहावर येऊ नको. आणि ती खरी भेट आहे महाराज. म्हणून अखंडाकार वृत्ती करायला शिकायचं हळूहळू महाराज. हा पण अभ्यास करायचा महाराज. अखंडाकार वृत्ती करायला कायमचं शिकायचं. हे शेवटचं तुम्हाला साधन सांगितले. केवळ श्रवणात बसू नका, मननात बसू नका. ते व्हायलाच पाहिजे महाराज. श्रवण झालं की मनन व्हायला पाहिजे, मनन झालं की निधी ध्यास लागायलाच पाहिजे. आणि निधी ध्यासनाची परिपाक अवस्था अखंडाकार वृत्ती होती महाराज. तिथं राहायला शिकायचं आपण महाराज. तर तो मशी महावाक्य ती घ्यायचं, तिथं आपण सद्गुरूचा तो बोर आहे, तत्व ते तू आहेस. हां, आणि तिथं राहायला सुख, तू ते मी तेच आहे, तिथं तू त्या स्थितीत राहा हे सांगायला पाहिजे. आता मी आणि तू या उपाधी ग्रासून भेटी नुसधी बघा ते भोगिले अनुवादी घोळघोळ. हां, आता मी तू या उपाधीचा ग्रास करून जी जे आता भेट घेतली महाराज, गुळगुळून म्हणजे तेच. आता मी आणि तू या दोन्ही उपाधीचा ग्रास करून हां, जी आत्मरूपाने नुसती भेट आहे बघा ती आत्मरूप भेटच या संवादामध्ये घोळ घोळून म्हणजे मनन निध्यासन करून भोगली आहे असे जाण. श्रवण तत्वमशी माझ्या ते तो आहे झालंय. आता मननाने निधिध्यासन यानं घोळ म्हटलंय, कारण का मननानं भेद निवृत्त करायचा. बरोबर आहे. मनन का करायचं महाराज, तर आपण नेहमी भेदात राहतो महाराज. मननाचं स्वरूप सर्व झालं की मन काय सांगितले महाराज, सुनील दादा. श्रवणाचं आहे ते. मनन विचारलं हे विपरीत आता थांबा. कुणा तुमच्याकडं काय निघणार काय नाही, तुम्ही सांगा ना. अभेद निश्चय साधक युक्ती, भेद निश्चय बाधक युक्ती, असे यौक्तिक अद्वैत चिंतन करणं याला काय म्हणायचं, मनन म्हणायचं. आणि अनात्माकार वृत्तीचा परित्याग करायचा आणि आत्माकार वृत्ती करायची, याला निधिध्यास म्हटले. मनात सगळा भेद निवृत्त करून टाकायचा महाराज. 12 प्रकारचा भेद आहे. जिथं आता या साधक अवस्थेत
या 5-6 प्रकारचा भेद, जीवेश्वराचा भेद, जीवाचा भेद, जीवजडाचा भेद, जडेश्वराचा भेद, जडजडाचा भेद, आणि देवदेवांचा भेद, हे 6 प्रकार काढून टाकायला सांगितलं. कारण का भेद हा उपाधिकृत आहे, स्वरूपानं भेद नाही. आणि असं तू एकदा मनन केलंच ना, भेदाची सगळी ही व्यावृत्ती झाली ना, की मी अंतर्मुख होतो तो महाराज. पण आणि देहावर येतो, बाहेरला भेद गेला आता, पण देहावर वृत्ती राहते ना. मग तिथं सांगितलं अनात्माकार वृत्ती का विजाती प्रतीय, असा शब्द आहे तिथं. विजाती प्रतीय म्हणजे आत्मा आणि अनात्मा हे सजाती नाही, विजेते आहेत. आत्मा हा चित्स्वरूप आहे, देह हा जड आहे महाराज. विजाती प्रत्ययाचा परित्याग करून, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून, विजातीय प्रत्यय अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून तू काय कर, निधिध्यास लाव. म्हणजे आत्माकार वृत्ती करायला ठेवायचं. त्याच्या अगोदर सगळ्या विषयांचा इंद्रियांचा आवड काढून टाकायचा महाराज, हेही लक्षात ठेवायचं. त्याच्या अगोदर महाराज अंतकरणाच्या काय वासना तुमच्या असतात ना, समूळ वासनेचा छेद करायला पाहिजे महाराज. वासनेचा इंद्रियांचा जय म्हटलंय. आणि मग मनो निग्रह, हे साधन बसून आपण हळूहळू करायला पाहिजे महाराज. हे गोळ गोळून म्हटले म्हणजे श्रवण झाल्यानंतर मननाला आणि निधिध्यासनाला आत्यंतिक महत्व आहे. श्रवण झाले तत्वमशी महावाक्य तू आहेस झाले, हो ते ब्रह्म तूच आहेस. मग आपण सांगीत सुटायला लागले आता. सांगीत सुटू नये असं नाही, पण अनुभवाकडे आणि सांगायचं एकदा पाठीमागे लागले की काय होते माहिती आहे, तर उद्याचं कीर्तन आहे, मग त्याला काय जोडी घ्यायची आहे हे चिंतन चालू होते. करू नका असं माझं म्हणणं नाही महाराज, पण ते कामच लावते. उद्याची सेवा कुठल्या स्वरूपात आहे, तिथं काय बोलायला पाहिजे, अभंग कुठला घ्यायला पाहिजे. मग आणि समोर कोणतरी दिसाली की तुझा अभंग घेतलेला आम्ही बदलतोय, तिथं एखाद्यानं प्रमाण टाकलं की बोलतेला अभंग घेतलेला की मग बदलतोय, आणि गाडी तिसरीकडे जाते महाराज. म्हणजे कीर्तन प्रवचनातनं तुम्हाला करू नका हे मी म्हणत नाही, लक्षात ठेवायचं. पण हा अभ्यास होईल असं नाही. आणि या अभ्यासातली तिथं गिराकं थोडीच असतात, हे लक्षात ठेवायचं. अभ्यास मांडायला जाशील आणि अभिमन्यूसारखं होईल महाराज. पण इथं आज श्रवण माझं काय झालंय महाराज, त्या मानानं महाराज अत्यंतिक त्या स्थितीवर आलेले होते. लागलीच विचारायचे मला की पुढचं काय आहे. तिथं असं म्हटलं त्याला प्रमाणे बसतंय काय, प्रमाण पाठांतर होतं ना त्यांचं. आणि आता महाराज कळून चुकलंय, पण आता काय आहे, आता काय म्हणजे अरे कळलं ना, आता काय तो बघेल पुढचं. कळून चुकलंय म्हणण्यात केवढा तरी त्यांचा भाव असायला पाहिजे, पाठीमागं व्हायला पाहिजे होतं. हे त्यांच्या म्हणण्याचं पाठीमागं अगोदरची कळायला पाहिजे होतं. सुळंबीतच काय महाराज, होय होय होय. मला त्याने त्या दिवशी अभंग सुचवला आहे. मला तर 2 महिने इथं चालू आहे दोघांचं आमचं. तारीख तुम्ही घ्यायलाच पाहिजे. कुठली यातली, मांगेवाडीतली. 8 तासाने माझ्याकडे तारीख दिली आहे. शनिवार गाठून तुम्हाला तुम्ही काय मिळू नका, पण ही तारीख घ्यायला पाहिजे. आणि अभंग त्या दिवशी सुचवला आहे मला, संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे आम्ही कीर्तनेश्वर. हे कळणं म्हणायचं. इथं श्रवण झालं की मनन होतं महाराज. मनन तुमचं यथार्थ झालं ना, काय आहे, एक साधन तुमचं यथार्थ झालं, साधनाच्या ठिकाणी एक तुम्हाला पुढची दिशा देणं हे त्याचं एक सामर्थ्य आहे. लक्षात ठेवायचं. कुठलंही साधन करा तुम्ही, त्याच्या पाठीमागे ईश्वराची साथ असते, संतांची कृपा असते, एक लक्षात ठेवायचं. कारण का तुम्ही आता साधना करायला आला ना, ईश्वर आणि संत तुमच्या पाठीमागे धावतात. कारण का साध्यापात्र जाणारी माणसं साधना करणारी फार फार थोडी आहेत. प्रत्येकाला इच्छा आहे, सगळ्यांची तीच इच्छा आहे, सर्वांना तेच पाहिजे आहे. तिथं गेल्याशिवाय कोणीही महाराज खऱ्या अर्थानं परमानंदाला प्राप्त होणार नाही. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही जी प्रत्येकाची इच्छा आहे ती तिथे गेल्याशिवाय पूर्ण होणं शक्य नाही. पण महाराज आपण करत असताना देखील महाराज
अजून आपल्याला पाहिजे तसं कळालेलं नाही. त्याची कारण काय? अधिकाराची उणीव आहे. काय सुनील दादा म्हणायचं आहे नाव सांगा. हो, अभ्यास अरे ज्याचा अधिकार आहे ना त्याला महाराज थांब म्हटलं तर ते थांबणार नाही. आणि अधिकार नसेल त्याला ढकलून घालवलं तरी येईल. आता बाबाने आई जा म्हणतात, नाही तर तू बाबा आला गाडी घेऊन, नाही कसं म्हणायचं, ते येऊन बसल आणि निघून जाईल. अधिकाराची उणीव आहे मला. मग आता इथं अधिकारच वाढवायचा आपल्याला. तुम्हाला श्रवण झालं ना, पुढला अभ्यास आपण करायचा. मला श्रवण झालं की मनन आणि निधिशानं घोळ घोळून कर. कारण का तिथं दोन कसोटी आहे. बाहेरचा भेदही घालवायचा आहे या उपाधी संबंधानं. आणि हे आहे ना, बाहेरला गेलं तुमचं शत्रूचा तुमचा हे झाला, आम्ही आता सगळं सोडलंय, आम्ही आता सगळं सोडलंय, ते सोड. म्हणजे आम्ही अजून कोणतरी आहे ना, या उपाधीने आम्ही कोणतरी आहे म्हणून निधिध्यासन सांगितले. निधिध्यासानं काय होतं महाराज, याचा हळूहळू त्याग होतो. वृत्ती आपली बाहेर आहे, अंतर्मुख वृत्ती होती. निधिध्यासन म्हणजे अंतर्मुख व्हायचं, बसायचं आपण 5-10 मिनटं 5-10 मिनटं. आणि आपल्याकडे माणसं येते ते आमचं भाग्यच आहे. थोडी थोडी प्रक्रिया सांगतात, असं ध्यान करा, तसं ध्यान करा, प्राणायाम असं करा. ही साधनच आहेत. आणि त्या भगवंताचं तुम्हाला कुठं जायची गरज नाही, फक्त ही जागा सोडू नका तुम्ही. तुम्हाला सांगायला लोक पेशल येतील, ते भगवंताचं काम आहे. अगदी सोपं त्यांनी सांगितले. एवढं करत बसला असा तर सहज तुमचं प्राणावर कंट्रोल होत आहे. आणि प्राणद्वारा हे अंतःकरण बाहेर जातं विषयाला हे करायला, आलंबन द्यायला. आणि प्राण एकदा जिंकला ना की तुमचा मनोजय झाला. चित्ताचा जय म्हणा किंवा मनाचा जय झाला. आणि मनाचा एकदा जय झाला ना की मग अंतःकरण अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालं ना तिथं जरा आत्म्याचं दर्शन आहेच. ते काय करतं, वृत्ती काय करते, आवरण निवृत्त करते त्याच्यावर. म्हणून वृत्ती व्याप्ती आहे. आवरण म्हणजे काय, की त्याला व्याप्ती आत्माकार होते महाराज. म्हणून वृत्ती व्याप्ती गाठले. आवरण काय तिथं काय फडकाय ते काढून टाकते. अज्ञात आहे वस्तू. वृत्ती बाहेर गेली त्याच्यामुळे तुम्हाला ती काय वस्तू झाली, अज्ञात झाली. घटापर्यंत गेली ना की घटाला ती काय करते, घटाचा आकार तिला प्राप्त होतो बरंच. आणि मग चिदाभासाखंड हा घट आहे असं जाणलं जातं महाराज. तसं ती अंतर्मुख स्थिर वृत्ती झाली ना, अंतर्मुख होते महाराज. आणि अंतर्मुख झाली ना की मग तिथं आत्माकार वृत्ती होती. त्यावेळी अहम ब्रह्मास्मी बुद्धी निश्चय करते महाराज. तत्वमसी महावाक्य ऐकलेलं असतं, ती घेऊनच असते ना. बुद्धीवरती श्रवण झालेलं आहे ना, तिथं लावायचं ते प्रमाण संशय. प्रमाण संशय म्हणजे कर्मानं मोक्ष, उपासनेनं मोक्ष का ज्ञानानं मोक्ष, ही तीनच तिथे घ्यायची. याला प्रमाण संशय म्हणायचं. आणि प्रमेय संशय जो निधिध्यास, प्रमेय मी दिसणार प्रमाण प्रमेय, इथं प्रमाण प्रमेय भाव आले. प्रमाता प्रमाण प्रमेय, मग हे तर निधिध्यास घ्यायचा, मनन घ्यायचं. आणि हे पुढे निधिध्यास अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती ठेवायची. आणि अशी वृत्ती एकदा झाली ना की मग जरी बाहेर पडली तर तिचं आता वृत्तीतलं वृत्तित्व निघून जातं. तो भाव घेऊनच बाहेर पडते. आणि मग हे सर्वम खलविदम ब्रह्म असा भाव तयार होतो मला. तसं तू ते दर्शन घ्यायला ये. आता ते घोळ घोळून कर म्हणजे इथे तुम्हाला मला अभ्यास सांगितला. पाठीमागे तिने सिद्धांत सांगितलाय, इथं राह तू. पण पुढं राहायला जमत नाही ना आपल्याला. परत परत सगळे तुम्ही ज्ञानेश्वरीचे अध्याय 4थ्या पुढे बघा वाचून. हा आता दुसऱ्याला खरं म्हणजे सांख्यवाद आत्मानात्म विचार करून पुढंच केले तिथे. तेवढा अधिकार पाहिजे. तिथं अर्जुनाची एक शंका घेऊन मला तो असं म्हणतो, मग का मला कर्म करायला सांगायला आहेस असा हे करून मग कर्माना अधिकार, कारण का अधिकार प्रकरण आहे तिथे. म्हणून आपलं वेदांतशास्त्र आहे त्रिकांडात्मक आहे. दोषच ती नाही तो. मलदोष आहे, विक्षिप्त दोष आहे, आवरण दोष आहे. आणि त्याच्यामुळं क्रमानं तुम्हाला मला जावंच लागणार आहे. उगाच कळतंय म्हणून सगळं टाकून तेवढं शब्दज्ञान जर झालं
तर शब्दज्ञानी उशागळा न भीमनी कळी काळा बोरे विन सुखसवाळा आहे तो जिवाळा वेगळाच म्हटले महाराज. तोंड भरू का विचारा अंतकरी विषयाची तारा नातोडे धरून जरा त्रिसिद्धी मी बडबडत असेल महाराज, पण अंतकरणात जर विषयाला तारा असेल तर मी त्याला कधी प्राप्त होणार नाही. त्रिशुद्धी म्हटले महाराज. हे काय म्हटलं महाराज, तर शब्दज्ञानानं कार्य होत नाही महाराज. बंद आहे तो आता आहे, अनाधिकाराचा आहे महाराज. आणि त्याच्यामुळे देहात्मबुद्धी लवकर जात नाही. पशुपक्ष्यांच्या ठिकाणी आहे ना, झाला आपला विषय. हाड म्हटलं तर जातंय, म्हणजे त्याला मी मग कुत्राय वाटतंय, हाल्या म्हटलं तर रेड्याला वाटतंय, मग माणसाला का वाटू नये महाराज. आणि माणसाच्या ठिकाणी तरी मी करतोय हे सगळं आहे, माझ्यामुळं झालंय. आम्ही आहे म्हणून चाललंय, आम्ही म्हणतोय आता पोरांनी आम्ही गेल्यावर कळलो जा, मग काय कळतंय का नाही कळते, म्हणजे अजून आम्ही करतोय आमच्यामुळं होतंय, मी देह आहे, हे सगळं देहात्मबुद्धी आहे महाराज. आणि तीच आपल्या घाताला पात्र आहे महाराज. म्हणजे अभ्यासानं हळूहळू तिथलं तादात मी निघतो महाराज. कारण का तिथं येतात हे बघा, झोपेत आपल्याला सुख मिळतंय माहिती आहे प्रत्येक जीवाला, म्हणून झोपेला मनुष्य जातो का नाही. मनुष्य कळून दे न कळून दे झोपेला जातो. आता ते आत्मसुख आहे त्याला माहिती नाही बाकीच्यांना, पण तिथं आनंद सुख मिळतंय, शीन जातो म्हणून तरी तिकडं तो जातो. आता हे एकदा त्याचं तयार झालेलं असतं. तयार झाल्यानंतर आत्मसुख तो भोगून बाहेर आला तर बाहेर आता आला तर तादात मेरीत येतो. गुरुजी म्हणायचे जरी बाहेर आला, संडासात किती जरी फरशा गाठलेल्या असल्या चांगल्या चकचकीत, प्रतिबिंब जरी पडत असलं तर तिथंच बसलं असं प्रतिबिंब पडतंय म्हणून पावडर लावीत कारणापुरतं ती जातात. तसे संत महात्मे व्यवहारासाठी तेवढे कालाला विषय सप्तभूमिका प्राप्त करून जरी त्याने घेतलेल्या असल्या, तुरीयेच्या पलीकडे जरी गेलेला असला तरी समोर बसलेला त्याचं प्रारब्ध असतं, प्रारब्ध भोगानं तो भोगत नसतो महाराज. पण त्याच्या समोर एखादा मनुष्य शेजारी बसला, काहीतरी चला महाराज जरा व्यवहारातलं करूया म्हटला तरी तो व्यवहारही करतो. धार्मिक काय कार्य करायचं म्हटलं तरी तो करतो. पण मी केलं हे माझं आहे अहंकार तिथे शिवत. कारण का अहंकार त्याचा पूर्ण बाधित झालेला असतो, देहावरचा अहंकार गेलेला असतो, पण तो अहंकार तिथं विरून जातो. बाबा अहंकार निशी घन गुरु वचने फुटली पहाट, भक्ती माता भेटली बरोबर, तिने मार्ग दाखवला चुकणार हरी रामा गोविंदा वासुदेवा म्हटलं. असो म्हणजे तू घोळ घोळून म्हणजे येत होता. तुम्हाला टेलरांना अभ्यास करायला पाहिजे. रडगानं आम्हाला सांगू नका आता संसारातलं. कोणाच्या पाठीमागं गायगुली कोण नाही, आम्ही संसार पाठीवरच घेऊन फिरतो. मागं चांगलं वाटलंय म्हणून तुम्ही ते कर्म केलं, त्याचं भोग आता आपण भोगायला केलं राहील. बरं कुणाच आहे. मी रात्री एका घरात गेलो 5 मिनिटं, स्मशानासारखं वाटतंय. तेवढं वैभव, तेवढं वैभव, स्मशानात बसल्यासारखं. तिथं पार येऊन बसलं होतं. ते म्हणलं कसं दिवस काढायचं आहे महाराज सांगा अण्णा. आता मी 5 मिनिटं येऊन बसतोय तर माझं असं होतंय, त्या माणसांचं काय होत असेल. हे त्यांचं त्यालाच कर्म आहे ना. म्हणजे तुमचं वैभव तुम्हाला सुख देऊ शकत नाही, शांत समाधान करू शकत नाही. पण वैभव असताना माणसाला काय वाटत नाही. आणि ते भोगत असताना काहीतरी आपल्याकडे क्रिया होतात, मागल्या काहीतरी झालेल्या आहेत, आणि त्यावेळी धुंदीत मनुष्य असतो महाराज. आणि भोगाय आलं की मग रडत बसायची पाळी येते. काय चालत नाही ना, परत काय चालत नाही ना. म्हणजे आज आपण आलेलं भोग भोगून संपवायचं आहे. आता सावध राहून, आता ही जर तुमच्याकडे आलं ना, ही स्थिती जर आली, मग कसलं मी तुम्हाला हे येऊ देत, सुखदुःख येऊ देत. मनुष्य सुखाला असा ताटत नाही, दुःखाला खची होत नाही. सुखी संतोषा दुःखी विषादा काय लाभाला म्हणा माझी ना नाही. काय करा यात लाभ काही नाही, कारण काही सगळं दिसणारी मिथ्या आहे. लाभाच्या पलीकडे मी आहे. कारण का मला जे पाहिजे आहे ना, एक लक्षात ठेवायचं. तुम्हा मला कर्तव्य कधी थांबणार, संपलं तर. प्राप्तव्य कधी संपणार, ते प्राप्त झाल्यानंतर काय प्राप्त करून घ्यायचंच राहिलेलं नसतं. आणि मग काय कर्तव्य करायचं गरज नाही. कारण का ते कर्तव्य करून ते प्राप्त करून घेतलंय.
म्हणजे याच्यासाठी केला होता अट्टास. कर्तव्य करून घेतलेलं आहे महाराज, सगळं करायचं ते केलेलं आहे. आणि ते प्राप्त झाले ना, ती वस्तू सोडून जगात दुसरी वस्तूच नाही. श्रेष्ठ. आता श्रेष्ठ कनिष्ठ भाव तिथं नाहीच. आणि म्हणून हे प्राप्त करून घेण्यासाठी बाबा तुला इथं अभ्यास करावा लागणार. तो आमच्यासाठी आहे महाराज. कारण का चांगदेवाना हा अभ्यास तिचा पाठीमागे झालेला तेवढंच राहिलेलं होतं. आणि तेवढं म्हणजेच खरं होतं ते. तेवढं जर झालं नसतं तर अजून चांगदेव राहिला असता, काय अडचण नव्हती. पण चांगदेवच म्हणून राहिला असता. लक्षात ठेवा तुम्ही. काय अडचण आहे महाराज. तपश्चर्या असती, ईश्वराला ते द्यावं लागतं. एका एकाचे किती किती युगजन्म आहेत ना, का नाहीत. पण मुक्त पुरुष आहेत ते महाराज. इकडली मुक्त आहेत हा काय. आणि काही जे आहे ती तिकडली तीही ती प्रालब्ध घेऊन आलेली आहेत, कार्य करत आहेत महाराज. पण महाराज घोळघोळून जर अभ्यास आपण केला महाराज तर पुढचा प्रवास आपल्याला होतो. म्हणून चांगदेवाला समोर ठेवून तुम्ही मला जो उपदेश केला आहे, चांगदेव 65 हा एक उत्तम अधिकाऱ्याचा उपदेश आहे. तुमच्या आमच्या भाग्यानं चांगदेव 65 मिळाली, हे आपलं मोठं भाग्य आहे. पण अभ्यास केला तर सांगायला नव्हं, बोलायला नव्हं. तसा आपण अभ्यास करून आत्मसाक्षात्कार जोपर्यंत करून घेत नाही तोपर्यंत आपण परमपुरुषार्थ प्राप्त करून घेत नाही. आपला महाराज तिथं चावटपणा आहे. सांगितलंय त्याने, इथं जर हलगर्जीपणा करून बसशील, दिले का नाही त्याने. यथार्थ सांभाळून पुढं प्रगती करावी का उधळाउधळी करावी. मग बाबांनी मिळवून ठेवलेलं काय धन असू दे हो, त्यात प्रगती करावी का उधळून टाकावं, ते चावटपणा का चांगलं. तसं महाराज आहे ते संपादन करावं, त्याची वाढ व्हावी महाराज, त्याचा विनियोग चांगला व्हावा. एक लक्षात ठेवायचं, परमार्थ क्षेत्रात अगोदर मिळणं कठीण आहे. मिळालं तर त्याच्यात वृद्धी होणं त्याच्यापेक्षा कठीण आहे तसं सांभाळणं, त्याला बाकीचे काय हे नागता सांभाळणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. आणि त्याचा विनियोग करणं यथार्थ त्याच्यापेक्षा कठीण आहे. कुणाला तरी भेटतो म्हणून सांगितलं बसून आत्मज्ञान. अधिकारी आला तर राखू नये. सांगायच्या वेळी ज्या युगानं जिथं सांगायचं तिथंच हे सांगायचं. कुठंतरी इसकटायचंही. मी तो अभ्यास आपल्याला सांगितला. घोळघोळून म्हणजे श्रवण झालं का नाही की मनन व्हायला पाहिजे. मनन झालं ना निधिध्यास व्हायला पाहिजे मला. आणि मग त्या 7 भूमिका आपण सप्तभूमिका हळूहळू बनवून जातो. दिले तिथं. तिसरं प्रकरण आहे, उत्पत्ती प्रकरण आहे. 118 हिडिंग हे सरग काढून बघा, चांगलं दिले त्याच्यात. तेवढ्यावर थांबू नका, पाठीमागून बी घ्या. पण आला विषय म्हणून तुम्हाला सांगतो महाराज. एवढ्या करता तू आता असे कर की, एवढ्या करता मी व तू या उपाधीचा ग्रास करू. झाले का. एवढ्या करता मी तुला असं सांगतो की मी आणि तू या उपाधीचा काय कर, ग्रास कर. हे बघ चांगले एवढा उत्कृष्ट महाराज अधिकारी होता, तर जगदंत पाती त्याला कुठले दोष नव्हते. तो मी देह म्हणत नव्हता. क्षुधापिपासा त्याला धर्म नव्हते महाराज. या अवस्था देखील त्याला नव्हत्या. म्हणजे देहात्मबुद्धी पूर्ण गेलेली होते महाराज. म्हणजे मी आत्मा एवढं कळत, पण आत्मा ब्रह्मा हे कळलं नव्हतं. इथलावरून गेलं तर. पण जे जगाला अधिष्ठान असणारं जे मायाविशिष्टच आहे ते ना, तिथं मायेचं आवरण होतं ना. आणि त्या आवरणामुळं जग सत्य मानत होता, जीव नाना मानत होता. म्हणून तत्वमसी महावाक्याचा तिथं अत्यंतिक त्याची गरज होती महाराज. ते तू आहेस, एवढंच तू नाहीस. मग तुझ्या ठिकाणी कालाचा, देशाचा, वस्तुता अभाव राहणार नाही. नाहीतर मग काल परिच्छेद तू राहणार, वस्तू परिच्छेद राहणार, देश परिच्छेद राहणार तू. आणि कुठलाही छेद झाला तर तो संपलं महाराज, पूर्णतेला प्राप्त होत नाही. म्हणून चांगदेवाला तिथं राहायला सांगितलं. तो अजून देखील कुणातरी एक आलं म्हणून. आणि काय ज्यावेळी त्याला कळलं महाराज, त्यावेळी दादा महाराजगिरी सोडली त्यानं. आता नाही, आता नाही. ही उपाधी लागली.
आणि मग त्यांनी सांगितलं महाराज हे कसं तुटणार, एवढे शिष्य होते ना, हे बिरडं कसं सुटणार, तू तू त्याची हे करू नका म्हणले. शरणाला ना मी काय करायला करतो. आणि चांगदेवा ये रे म्हणजे तुला उपदेश करायचा आहे, पण माझी इथं एक दैवत आहे, त्याला एक जीव बळी द्यायला लागतो. काय द्यायला लागतो? हां, तेव्हा तुझी शिष्यातला कोण बळी जातोय बघ म्हणले. होय रे. आणि ते सकाळनं त्यांचा आता विचार करायला लाव, सकाळी घेऊन येते तर काम करूया, बळी देऊया आणि मग तुला मुक्त करतो मी, काय अडचण आहे. कारण का जीव बळी दिला की मुक्त होतोच ना, पण तो जीव एक बळी द्यावा लागतो मला. त्यांच्यात कुठं आहे जे म्हणजे पुष्कळ आहेत, त्यानं सांगितले कोणतरी दिल त्याला तरी काय. हा, रात्रीचं सगळ्यांनी विचार केला महाराज आणि त्या वळकड्या तिथं ठेवल्या. कुठल्या दिशेनं कुठनं पळालेत महाराजाचा पत्ता लागला नाही. आणि मग सांगितलं आता माझा आता जीव घ्या, तुझाच घ्यायचा आहे म्हटलं, मला त्यांचा घ्यायची काय गरज आहे. त्यांचा जीव घेऊन काय करतो, जीव द्यायच्या लायकीचीच नाहीत. नाही, जीव दशा संपवायची आहे. एवढं व्हायला लागतंय महाराज. म्हणजे आलंबन काढून टाकावं लागलं महाराज. लक्षात ठेवा. जोपर्यंत हे सांगितले तुम्हाला अभ्यासानं हळूहळू हळूहळू हे आलंबन काढून टाक महाराज. मी वागा बसतोय, असं करतोय, तर ही भिंत चालवून हो हरली चांगल्याची भ्रांती गाठली. ही शब्द बघा हो, ती शब्द चुकून आहे तो हो. भ्रमात होता ना माझ्यासारखा कोण नाही. केवढी अहो 2 माणसं आमच्या पाठीमागून आली तर आम्हाला वाटतं केवढं माझी शिष्य आहे. 1400 काय 1400 शिष्य असायचे. केवढा प्रतिश्वर मानलेला होता महाराज. त्याची आमची गाढवाहून वरात निघणं, त्यांच्या वरात ते काय नाही काय काय देवा चालायचं महाराज. नाही, विपरीत आहे हे सगळं, विपरीत आहे. एक परमात्मा सोडून सगळं हे मायेचं कार्य आहे महाराज. काय म्हणायचं तुम्हाला? चला. जशी भेट भोगली त्याच रीतीने तू ही स्वतः सिद्ध भेटीचा अनुभव घे. हे मी अशीच भेट घेतली भोगली. तू स्वतःसिद्ध जी भेट आहे, स्वतःसिद्ध म्हणजे आता या भेटीसाठी काय करावं लागत नाही, ती तू भोगत राहा. हा, अनुभव घे म्हणजे भोगत राहा. अनुभव तसा घे तू. कारण का हा अनुभव जिथली खरी प्रमा आहे. प्रमा म्हणजे काय, तो तसा अनुभव. मग अनुभव तरी का, ते आपलं स्वरूपच आहे. ते आपलं स्वरूपच आहे महाराज. तिथं एक त्या आनंदाचा आविर्भाव उत्पन्न होतो. आनंदच भोगायला मिळतो त्याला. वृत्तीला त्या आनंद तिथं भोग मिळतो. यातून असे सिद्ध होते की आता यातनं असं सिद्ध होतं की श्री ज्ञानेश्वर महाराजांना उपाधीचे खंडन करावायचे नाही. उपाधीचं खंडन आहे. कारण का माहिती आहे काय, उपाधीचं खंडन केलं तर सांगणार काय, तिथं उपाधी निरुपाधित आहे, तिथं व्यवहारच करता येत नाही ना. व्यवहारासाठी उपाधीची गरज आहे. उपाधीचं खंडन करायचं नाही, पण उपाधीला सत्यत्व द्यायचं नाही. फक्त त्या उपाधीचे कल्पितत्व सांगावायचे आहे. उपाधी कल्पित आहे. वास्तव अभेद, कल्पित भेद. कल्पित तत्वाची कल्पना आहे, म्हणजे तू मी वेगळा नाही, ही कल्पना आहे देह संबंधाने. देह तरी काही कल्पनाच आहे की नाही. का देह म्हणून तू काय आहे नाव सांगा. उपाधी म्हणजे अंतःकरण देह. काय कल्पना केली का काय वस्तू तशी आहे. पंचमहाभूत तरी कुठे सिद्ध होता तुमची. अध्यारोपाने अपवाद जर केला ते शिकाच राहणार. इथं यात यायचंच नाही. अध्यारोप अपवादावरच राहायचं आपण. कुठं काय सिद्ध होते ते नाव सांगा. आणि तुमच्या झोपेत नाही तर ब्रह्म काय बोलत कुठं काय आलंय. झोपेत तुम्ही ऐका नाही, मग सच्चिदानंद स्वरूपाने तिथं तुम्ही यायचा, फक्त माहिती नाही एवढंच. स्वरूपता अभेद आणि उपाधिकृत भेद आहे असा बघा. वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे. स्वरूपाचा अभेदच आहे, उपाधिकृत वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे महाराज. वेदांतशास्त्राला अत्यंतिक आपण शरणागती करावी महाराज. वेदांतशास्त्राचं महान मोठं आपल्यावर महाराज उपकार आहेत. त्याने सगळ्या साखळ्या दावून दिलेल्या आहेत आणि योग्य स्थितीला नेऊन ठेवलेलं आहे. असं मेला बाकीची शास्त्रकार सगळे आता त्या 7 अवस्था सांगताना तिथं सांगितले ना, तिने भूमिका सांगताना सांख्याने नैयायिकाने योग्याने मांडलेल्या आहेत वेगवेगळ्या, पण त्या मी तुला सांगत नाही. मी सांगतो ती मला जशी अनुभवाला आली.
कोणी सांगितले? वशिष्ठाने प्रभू रामचंद्राला सांगितले. म्हणजे वेदांत शास्त्राला त्यांनी महत्व दिले. कारण का वेदांत हे अपौरुष आहे ना, निर्दोष आहे ना. आणि ते त्यांचे जे घेऊन आलेले ऋषी जे महात्मे जे आहेत ना ते योगयुक्त आहेत. म्हणजे अवतारी पुरुष आहेत ते. भगवंताचाच अवतार व्यासांचा आहे. शंकराचा अवतार शंकराचार्यांचा आहे. महाविष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वराचा आहे. आणि चांगदेव हा प्रयत्नाने झालेला योगी आहे. तोही योगी आहे. चांगदेव हा इंजानुगी आहे. तसं सांख्य नैयायिक ही जी वादी आहेत ना, म्हणजे शास्त्रकार आहेत ना, ते इंजानुगी आहेत. प्रयत्नाने तिथं ते झाले. ते ईश्वर कृपेला पात्र आहेत. पण काही अंशानं अपुरे आहेत. तिथं त्या 5 आंधळ्याने हत्ती बघितलेला, ज्याला जसा कळाला तसा त्यानं सांगितलंय. पण पूर्ण डोळं जर कोण असेल तर वेदांती आहेत. आणि हे सगळे अवतारी पुरुष आहेत. आणि ते अनुभवाने सांगितले तिने. चला. निरुपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी निरुपाधिक भेद दिसतो, जे स्वरूप आहे ना त्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो तो उपाधिकृत आहे. सगळा तुमचा आमचा जो भेद आहे निरुपाधिकच वस्तू आहेत महाराज. तुमचा आमचा सर्वांचा आत्मा कधीही त्याच्यात भेद झालेला नाही. आज आहे का नाही? आहे ना. कारण का त्रिकालाबाधित अखंड एकरस आहे. मग त्याच्यात भेद दिसतो तो उपाधिकृत भेद आहे. स्वरूपानं भेद होणं शक्य नाही महाराज. निरुपाधिक अखंड वस्तूत व्यवहार नाही. बघा निरुपाधिक अखंड वस्तूत व्यवहार नाही. व्यवहार करायचा म्हटलं की कुठेतरी उपाधी संबंध घ्यायला लागतो. अर्थात परिचिन्नात व्यवहार आहे. बघा अर्थात परिचिन्नात म्हणजे वेगळं 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 व्यवहार आहे. अखंड वस्तूच्या ठिकाणी माया परिचिन्न आहे. आता बघा आलं. अखंड वस्तूच्या ठिकाणी माया परिचिन्न आहे. मायेच्या मानाने आकाश परिचिन्न. आलं का आता? मायाच्या मानाने आकाश परिचिन्न. आकाशाच्या मानाने वायू परिचिन्न. आता हे काय केलं? अध्यारोप. वायूच्या मानाने तेज परिचिन्न. बघा वायूच्या मानानं तेज परिचिन्न. तेजाच्या मानाने जल परिचिन्न. तेजाच्या मानानं जल परिचिन्न. जलाच्या मानाने पृथ्वी परिचिन्न. बघा जलाच्या मानानं पृथ्वी परिचिन्न. पृथ्वीच्या मानाने यावत भौतिक पदार्थ परिचिन्न आहेत. ते सगळे पृथ्वीचं कार्य आहे ना, भौतिक पदार्थ परिचिन्न आहेत. या सर्व परिचिन्नात व्यवहार आहे. या सगळ्यात व्यवहार होतो बघा परिचिन्नात. आणि व्यवहार जो दिसतो तो उपाधीमुळे आहे. व्यवहार दिसतो तो उपाधी संबंध नाही. मी तू हा सर्व उपाधिकृत भेद आहे. आता मी आणि तू हा सगळा उपाधिकृत भेद आहे. ही उपाधी भेदवादी सत्य मानतात. झालं का? की उपाधीच भेदवादे सत्य मानतात. हो तिने जग सत्य मानलंय. आपल्या जग सत्य नाही तर काय? हा हे यावं. जग मिथ्या म्हणण्यापेक्षा जगात आहे सत्य तो परमात्मा आहे. आणि त्याचं सत्य घेऊन ते नाचतंय. त्याला स्वतंत्र सत्ता नाही. कारण का अधिष्ठाना वाचून सत्ताच नाही ना. वाटलं तरी ते अधिष्ठानच आहे महाराज. सिद्धांतात खंडन आहे हा? व उपाधी कल्पित आहे. हं? सिद्धांतात खंडन आहे झालं. व उपाधी कल्पित आहे. याचे मंडन आहे. सिद्धांतात याचे खंडन आहे. सिद्धांतात याचे खंडन आहे व सिद्धांत. उपाधी कल्पित आहे. उपाधी याचे मंडन आहे. उपाधी कल्पित आहे त्याचं मंडन आहे. बरोबर आहे की? तेव्हा मी तू हा उपाधिकृत असलेला भेद नाहीसा झाला तू म्हणजे काय कर मग? मी आणि तू हा उपाधिकृत भेद आहे स्वरूपानं नाही. मग तो भेद एकदा नाहीसा झाला म्हणजे अखंड वस्तू शिल्लक राहते. वस्तू अखंड वस्तू काय होते? शिल्लक राहते. उपाधिकृत भेद कल्पित असून आता तो उपाधिकृत भेद कसा आहे? कल्पित असून. कारण का तू मी ध्यानाने देहाची कल्पनाच केली आहे मला. जीव तरी काय सिद्ध आहे का? जीवाची कल्पना आहे का? काय आहे? कल्पनाच आहे. हो. तो वास्तव भेद वाटणे हेच बंधन आहे. मग कल्पित आहे पण आपल्याला खरं वाटायला आलंय महाराज. भेद तुम्हाला नुसता का दुःखाला कारणीभूत नाही तर तो खरा वाटायला लागलो. वास्तव म्हणजे खरा वाटायला लागलो म्हणजेच खरा वाटतो. तो दुःखाला कारण आहे. वास्तव अभेद वाटणे हेच बंधन आहे आणि उपाधिकृत भेद कल्पित आहे असे कळणे म्हणजे जीवनमुक्ती. वास्तव अभेद नाही, वास्तव भेद. वास्तव भेद. वास्तव भेद वाटणे हेच बंधन आहे. झालं? बरोबर आहे. आणि उपाधिकृत भेद कल्पित आहे.
वास्तव भेद वाटणं म्हणजे खरा भेद आहे असं वाटणं हेच बंधनाकार म्हणा. आणि वास्तव अभेद आहे, स्वरूपानं काय आपला अभेद आहे, हे मोक्षाला करायचं म्हणजे जीवन जीवनमुक्ती. कारण का देह आहे तोपर्यंत व्यवहार होतो ना, पण व्यवहार होतो पण आता तिथला देह संबंध निघून गेलेला असतो, मी माझं निघून गेलेला असतो. हो. जीवनमुक्त दशेत भेद नष्ट होत नाही, बघा. बाधित होत असतो. जीवनमुक्ती दशेत भेद नष्ट होत नाही तर काय होतो, बाधित होतो. बाधित होतो मला. कारण ब्रह्मात्मेक्य ज्ञानाचा व अज्ञानातील आवरणाचा विरोध आहे. आले का, ब्रह्मात्मिक ज्ञानाचा आणि आवरणाचा, अज्ञानातील आवरणाचा अज्ञानातल्या आवरणाचा. कारण का अज्ञानाच्या दोन अवस्था दावल्यात, एक आवरणावश्य आणि दुसरा विक्षेपावश. त्यातला आवरणाचा विरोध आहे. अज्ञानातील आवरणाचा विरोध, हो. विक्षेपाचा विरोध आहे. हम्म. विक्षेपाचा विक्षेपाचा विरोध नाही. विक्षेपाचा विरोध नाही, तो व्यवहार होणार. विक्षेप म्हणजे काय, व्यवहार होणं. म्हणून जीवनमुक्त पुरुषाला संचित राहत नाही बघा, जीवनमुक्त पुरुषाला संचित राहत नाही, व क्रियमान लागत नाही, क्रियमान लागत नाही, पण प्रारब्ध राहते. प्रारब्ध असतं. संचित का राहत नाही हो, ज्ञानामुळे जळून जाते. हां, ज्ञानामुळे ते जळून ज्ञानामुळं ते संचित जळून जातं. अज्ञान त्याचं हे आहे, टेका आहे. अज्ञानामुळे ते जगलेलं आहे, होय ना. अज्ञान निवृत्त झालं, अज्ञान निवृत्त म्हणण्यापेक्षा अज्ञान न्यायचाच हे होतो आणि हे बाधित होतं. संचिताचा ठेवा पुढे राहिलेलं नसतं, पण आहे आता ते उभाऱ्या. संचित पूर्ण जळून जातं पाठीमध्ये, पुढलं होणारं. क्रिया काय, क्रियमान घडते, पण क्रियमान घडत नाही, ती क्रिया होते, व्यवहार होतो, प्रारब्ध भोगून संपवत होतो. हे कळलं नाही एकदा तुम्हाला की किती जरी सुख दुःख आले तर मनुष्य जीवनमुक्त स्थिती ही अत्यंतिक महत्वाची आहे महाराज. पुढली स्थिती तुम्हाला संपादन करायची काय गरज नाही, ती सहज आहे. विधेयक काय बरे सहज आहे, होते काय आजच आहे. पण जीवनमुक्तीत तुम्हाला हा निश्चय करून जगता येतं ना, आणि पाठीमध्ये संचित घालवता येतं. क्रिया क्रियमान घडून तिथं तुम्हाला जाळून टाकता येतं. तादात्म्य रहित व्हायला पाहिजे व्यवहार, त्याची होते ते महाराज. पाठीमागे त्याचं पूर्ण झालेलं असतं महाराज. यास शास्त्रामध्ये अविद्यालेश, अविद्या गंध किंवा संस्कार असे म्हणतात. हा, अविद्यालेश, अविद्या गंध गंध संस्कार असं म्हटलेलं आहे. तेव्हा मी जशी उपाधीचा ग्रास करून आत्मिकत्वाने भेट भोगली. बघा, मी जसा उपाधीचा ग्रास करून आत्मा एकी, म्हणजे आत्मा एकच आहे दोघांचा, अशी जी मी भेट भोगली, म्हणजे ती भेट, ते चांगल्यावा तोही भेट भोग. किती प्रयत्न त्यांना करावे लागतात, कारण का यातनं काढणं फार कठीण आहे, निघत नाही लवकर हो. हा, ग्रंथीभेद होत होत नाही लवकर हो, लवकर होत नाही. अनादी कालाचं तादात नाही हो. काय सुनील दादा म्हणायचं आहे, बोला बोला की जरा. काय नाही, काय प्रयत्न करा म्हणजे कळतं हो. जरा वरती अडकलं तर झालं ते निघा. माझं बोला ना. जीवनमुक्त दशेत भेद नष्ट होत नाही, बाधित होतो. बरोबर आहे ते की, व्यवहारासाठी व्यवहारासाठी राहतो. कारण काय माहिती आहे काय, तिथं महाराज व्यवहार तरी होणार. हा, त्याचं प्रालब्ध आहे ना. जीवनमुक्ती जरी त्याला झाली, ज्ञान जरी झालं, तरी या देहासंबंधानं प्रालब्ध जे आहे ना, ते त्याला प्रालब्ध भोगूनच संपवावं लागतं. एक लक्षात ठेवा तुम्ही, तो जीवनमुक्त पुरुष आहे, ज्ञानी पुरुष आहे, असंग आहे, निर्विकार सगळं झालंय, त्याचं जर प्रालब्ध दुःखात असेल तर त्याला त्या देहा देखील दुःख होईल. त्याला त्याची कल्पना नाही, पण तो मला दिसतोय. तुकोबारायांचं इथे घेऊच नका, ते संतच आहेत मला. हे काय आहे, हळूहळू काय व्हायला माहितीये काय, आमचं लावताना सगळं चुकायला लागले आता देवा. तुकोबारायाने असं केलं तसं केलं, अरे ते संतच होते. मी वासुदेव तत्वज्ञ म्हणतात, त्यांना कुठं काय आहे महाराज, पण त्यांनी का करून दावलं, तुम्ही आम्ही करावं. पण ज्ञानी पुरुष असं प्रयत्नांना पण आपण झालो नाही ना, पाठीमध्ये प्रालब्धातलं त्याचं जर नाही हो, नाही हो, उगतला म्हणतात हो. त्यांना प्रालब्ध म्हणजे त्या पुरुषाचं काहीतरी प्रालब्ध चांगलं वाईट होण्याचं असतंय हो, त्याच्या शेजारी येणाऱ्यांचं, त्याला परप्रालब्ध म्हटले त्यांना. आणि त्यांच्यातनं त्यांच्या क्रिया होतात, आणि काही मुक्त देखील झाले त्याच्यातनं, त्यांच्या संघानं. हे तिथं आहे. बरोबर आहे का नाही दादा? बघा, अजून चिंतन करा, चुकत असलं तर मला सांगा. आपण चिंतनी माणसा होतो हो. बोला बोला बोला.
रेड्याला रेड्याची उपाधी आहे होय किंवा माऊलींना देहाची उपाधी आहे. होय दोघांनी उपाधी त्यावेळी आत्म्याचा संवाद चालू झाला. बरोबर आहे की. तेव्हा नाही. रेडा बोलू लागला, माऊलीने सांगतानाच काय सांगितलं माहिती आहे काय, तू रेडा आहे म्हटले नाही, तुम्ही माझा आत्मा, तोही आत्मा म्हटले नाही, तो माझा आत्मा म्हटले. तुम्ही माझा आत्मा. म्हणजे ती संवेदना तिथं झाली म्हणून ती बोललंय. आणि या दोन्हीचं ती उपाधी, होय रेड्याचं नका उपाधी टाकून काय हे करत असते, माणसं टाकायला काय अडचण. आता टाकीत नाही तो रेडा म्हणूया, अरे हे गाढव म्हणूया. अरे रेड्याला कळालं दादा, अन्नपाणी सोडलं. 7व्या दिवशी महाराज त्यांना देवा आळ्या लावून ठेवलाय. माऊलीची वाट सोडली नाही, पाठ सोडली नाही. आणि आज संत म्हणून त्याची पूजा होते. मी तिथं पूजा 2दा करून आलोय. सत्कार 2दा झाला माझा तिथं आळेपाट्यावर. आज एक महात्मा म्हणून त्याची पूजा होते. केवढं मोठं मंदिर आता तिथे संस्थान झालेलं आहे. हे पशुपक्षी करून घेतात दादा. आपण जनावरासारखं त्याच्याही पलीकडे गेलोय महाराज. झालंय तिथं आपल्या कालच्या ह्याला. काही लोकांना होईत नाही, म्हणजे ते 2 पशुपक्षी एक आणि एक आपल्या ह्याच्यातली जात झाली. पण अशी बी होतात म्हणून सांगितले. म्लेंच योनी आणि पशुपक्षी यांना ब्रह्मज्ञान संपादन करून घेतात नाही, हे सामान्य सांगितलं नाही म्हटले. पण असंही काय महाराज, म्लेंच्यातली काय मुक्त झालेत. म्लेंच हा शब्द थोडासा असुराकडनं घातलेला आहे, प्रल्हादाच्या ह्याच्यातनं. प्रल्हाद हा असुरांच्या ह्याच्यात नसून देखील मुक्त झाला ना. गजेंद्र, आता रेडा हे मुक्त झालेत ना पशुपक्षी. म्हणजे तुम्ही जर अधिकार वाढवला आणि पाठीमागलं तुमचं जर कुठनं तरी असेल तर तिथं त्या जातीचं आहे. म्हणून काय आहे, तिथं एक करायचं आपण दादा, तुम्ही आम्ही आज मिळाली वेळ आपण अभ्यास करत राहायचं. पुढं माझं काय होईल तुम्ही म्हणू नका. अभ्यास आपण कसा करायचा ते कसोटीने करा. पुढचं तुम्ही काय होईल माझं बघूच नका. ते काय करायचं ते तो करतो. कारण का ही तुमची सामुग्री जिथं असेल तुमच्या ठिकाणी, तर तिथं त्या भोगातनं जरी असलं तरी त्यातनं तो का लिहिलो ना, त्यावेळी तुमचं सहज इकडं कनेक्शन जोडलं तो ईश्वर जोडतो महाराज. आणि तिथनं पुढं तुमच्या मार्गाला तुम्ही लागता. पण आज आपल्याला कळालंय ना, नाही जर प्रयत्न केला महाराज तर मग आपल्याला फटका. की ह्या गोष्टीने देव प्राप्त होईल काय, प्राप्त होणार नाही म्हणजे देव बांधला जाईल. हा बंधनात पडतो. बांधला जाईल. आणि मग तुम्हाला त्याचं तू बरोबर करून देतो. तेवढ्यासाठी ईश्वर हा सृष्टीचा करता प्राणीकर्म सापेक्ष घातले महाराज. लक्षात ठेवा, तुमचं जसं असेल तसं योग्य रीतीनं तो देतो महाराज. म्हणून तू कृपाळू आहे. का त्याची शरणागती करायची महाराज, तर योग्य रस्त्यावर नेणारा तो, भेटवून देणारा तो आहे. आणि तिथनं पुढं मग त्यांचं काम, कुणाचं, सद्गुरूंचं तिथं. हा पण त्याने नांदाय पाहिजे ना. आई वडिलांना चांगल्या घरात दिली हो बघून. ईश्वराचं कायमच प्राणीकर्म सापेक्ष हे चालूच असतं. होय ठरलेलंच आहे. ज्ञानाकडे ते आता हे आता सांगितलं हो ते आहे. आज सगळंच व्हावं सगळं. पण अज्ञानाला पण जशी जशी इच्छा होईल तसं तसं ते दिले ते म्हटलंय की नाही. तुम्ही गाढव का झाला, तुमची इच्छा होती म्हणून. तुम्ही गाढव का झाला, तुमची इच्छा होती म्हणून. कारण का इच्छेप्रमाणे ते काम केलं ना तुम्ही. गाढवासारखं काम करायला ना, मग वा गाढव. अहो गाढवा का सारखा वागतोस. वागणं म्हणजे तसे सांगितले ना तुम्हाला. ज्या भेटीचा आता पावतो पुन्हा पुन्हा वपो करून अनुवाद केला. बघा, कारण का ही भेट आता सांगितली नाही महाराज. मला वाटतं आता 4-5 पाठ याच्यावर झाले होय ना का. त्या भेटीचा तू अनुभव घे. वेळोवेळी सांगितले ना, तर ती एकदा सांगून भागत नाही. तू या भेटीचा काय कर, अनुभव घे. म्हणजे तिथं तू स्थिर राहा आणि या अनुभवातच तू राहा. आता तुझ्या माझ्या मध्ये असलेला त्या भूमिकेवर आले मी होईल. आता ही जी भेट सांगितली नाही, उपाधीचा ग्रास करून उपाधी हो हो. ही कशी कशी म्हणजे कशी घ्यायची भेट कशी? आता भेट घ्यायची ते आपल्या खालच्या ह्याच्यात आले ना. नाही, भेट सिद्धच आहे, फक्त उपाधीचा ग्रास करायचा. आता मला सांगितले मग आलिंगन द्यावं लागत नाही. ही भेट सिद्धच आहे, कायम स्वरूपी अखंड आहे, फक्त उपाधीचा ग्रास करायचा. तू ही स्वतः सिद्धीचा भेटीचा अनुभव घे. तिथं थोडं थोडं तिने काल दिलेलं आहे लक्षात आलं ना. का बघा तुमच्या?
ते घेऊया काय नाही वाचून नाही, जरा. जोपर्यंत उपाधी आहे तुमची तोपर्यंत तुम्हाला ती घ्यावी वाटणार. उपाधीचा ग्रास झाला ना, आत्मा एकच आहे की मग आणि आत्म्याला काय मिळायचं. आणि काय आहे सांगितलं असं जर झालं ना, मग आलं ते अखंडच भेट तुझी माझी आहे. मग आता घ्यावी कशाला लागते. उपाधीचा इथे पूर्ण ग्रास करू हो. म्हणजे उपाधीचा आलमन सोडून टाक. उपाधी कधी जाणार? आत्माकार वृत्ती झाल्यानंतर उपाधी बाधित होती ना. प्रत्येकीला आत्माकार झाली ना, हा, जरी बाहेर आली तरी ती उपाधी संबंधानं राहत नाही, आत्मसंबंधानच राहते. व्यवहार जरी केलेला जसं असला आपण उदाहरण तर तिचा सांगितलं, संबंध सुटत नाही ना. एकदा हे बघ हा. सुवर्ण माती दृष्टी आली, जरी काय दिसलं तर ते सुवर्ण तुम्ही एकसारखंच स्वतः पण तेच असते आणि इतर पण तेच दिसते. आता इथे काय आहे, प्रयत्न हाच आहे बघा. आत्यंतिक तुझं कायमचं राहायला ती वृत्तीनं त्या अनुभवापर्यंत जायचो आपण मात्र स्थिर राहणं गरजेचं आहे, अंतर्मुख होऊन. अवस्थेनंतरची ती भेट. आलं का लक्षात बघा. तुरीय अवस्था. तुरीय का तिथं त्याने जीवनमुक्ती मानली आहे. ही पण स्थिती ही आहे, वृत्तिगत मानली आहे. हो म्हणूनच, पण तिथं प्रयत्न आहे ना. पण पुढे जायला लागते म्हणून सांगितलं. हा, त्याच्या पुढचं ते आहे. पण ही तिथं तुम्हाला साधना करून संपादन करता येते तुरीय अवस्थेत. तिथं स्थिर राहून त्याचा प्रयत्न करायचा. तुरीय अवस्था येईल त्यावेळी तुम्हाला ही सिद्ध भेट होय 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 होय. तिच्या आत होणं शक्य नाही नाही नाही. हे तुम्हाला तुरीयवर त्याच्या जावं. अलीकडे निर्विकल्प समाधीचं जे तुम्ही सांगितलंय, पण ते मग चांगले आता निर्विकल्प मध्ये आहेच की, हो सविकल्प मध्ये सविकल्पमध्ये होता. नाही निर्विकल्प मध्ये आहेत हो, पण कसं नाही आहे, तरी पण- हे राहते ना नाही. बाहेर आल्यानंतर. निर्विकल्प म्हणजे अजून नाही. अजून तिथं आता नेऊन ठेवला त्याला. आता हा निर्विकल्प म्हणजे कसं, हे बघू हा, तुम्ही तिथं कायम राहिला म्हणजे सविकल्प आहे असं नाही, त्या निर्विकल्प आहे असं नाही. तू जरी उतरला तरी विकल्प रहित झाला होता आता. निर्विकल्प समाधी झाली होती हा ही होय की मग ते समाधी झाली. हो. पण चांगले होता तो निर्विकल्प मध्ये होता, तेव्हा समाधी लागायचा कुठलाही राहायचं नाही, नाही. पण बाहेर आल्यानंतर हे होता. नाही म्हणजे सविकल्प समाधीच होती. निर्विकल्प समाधी म्हणजे सद्गुरूंच्या- हे लागत नाही, लावावी लागत पण नाही आणि उत्तान पण व्हावं लागत नाही. ती सहज समाधी झाली होती. होईच की हो तिचीच परिपाकावस्था म्हणजे स्वसमाधी हो. म्हणजे समाधी. निर्विकल्प समाधी आणि तुमची पूर्ण झाली सविकल्प ना. म्हणजे समाधी जरी लागली तुम्ही आठासाने किंवा लागली तरी त्यातून उत्तान होते. चांगलं तसंच करता ना. त्याच्या पुढचा टप्पा सविकल्प समाधीत विकल्प जी असतो ना. माऊलींनी भेट सांगितली ही तुरीय अवस्था नंतरची भेट. हो हो ती सहजात आहे. तिथं काय नाही, तिथं तू राहायला शिक. म्हणजे सामान्य स्वरूपात राहायला शिक. व्यवहार करत असताना हो तिथं काय राहायची आहे ते. तिथं सांगणं पुसणं तर नाही ना. तिथं कुठं सांगणं काय आहे. पण जीवनमुक्तीत हे संपादन करून स्थिर व्हायला पाहिजे. तुरीच्या ठिकाणी हे प्रयत्न सांगितले. तिथं शब्दांचा पूर्ण हे आला. तुमची ही हे सगळं मागे राहिलं. हे ते झालं की स्थिती एक केली. विषय कसा आला होता की ज्यावेळी श्री श्री रविशंकर आणि ज्यावेळी अण्णा हजारेंची भेट झाली एक थांबा केंद्र जेव्हा त्यांची भेट झाली त्यावेळी दोघं एका खोलीत बसले आणि नंतर बाहेर आल्यानंतर विचारलं, दोघांना विचारलं मी नेमकं काय विषय झाला. कारण जेव्हा दोन मोठी माणसं बोलतात त्यावेळी उत्सुकता असते, बाबा नेमकं माणसं काय बोलायला काय विषय झाला. हे दोघांनी सांगितलं आम्ही काहीही बोललो नाही, न बोलता आम्ही भरपूर भेटलो. बरोबर आहे. बोलतो हा. बोलतो न भेटता सुद्धा आम्ही भरपूर बोललो. हो. हे असं समजायचं काय. आता ही जी भेट मी म्हणता ही कशी आता ही अशीच आहे हो. उपाधीचा तुम्ही आता एकदा काय आहे, आता इथं आपल्याला तू तसा कर म्हटले. तू काय कर या तुझ्या उपाधीचा काय कर पूर्ण निराश बाद कर. उपाधी चा पूर्ण हे कर आणि मग तिथं तू त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहायला शिक. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ती खरी भेट आहे. कारण का तिथं आता दुसऱ्याने येऊन कोणी भेटायची काही गरज. आत्मस्वयंशी व्यापकच आहे ना ते. फक्त तू या उपाधीला माझं म्हणून आता येऊ नको. व्यवहार कर. माझ्या ठिकाणी असणारच चैतन्य तुझ्या ठिकाणी आहेच आहे. ही एकच आहे, फक्त तुझी अनुभूती घे. हा मी आता देह संबंध या उपाधीचा संबंध लागू देऊ नको. ती दोन चैतन्याची उपाधी ती अनुभूती घे त्यावेळी तुमची आमची भेट सिद्ध आहे. बस, त्यामुळे बस. काय करायची गरज नाही. आत्मव्यापकच आहे. आता तुझ्या माझ्यामध्ये असलेलं आणि एक लक्षात ठेवा दादा, हा, हे एवढा वृत्तीचं आता अजून काय आहे आपल्याला तिथे जाऊन ते दर्शन झालेलं नाही म्हणून आपल्यालाही वाटायला नाही. बरोबर आहे. लक्षात ठेवायचं एकदा दर्शन होऊन ती बाहेर वृत्ती आली ना तर तिला त्या चैतन्याशिवाय काही दिसणारच नाही. सगळे बारीक झालेलं असतं ना.
अज्ञान धावणारी जी कारण आहे ना, कारण निघून गेल्यावर काय राहतच कुठं महाराज. आणि अभ्यासानं झालेलं असतं महाराज. सगळं जे आहे ते मिथ्या आहे आणि ते मिथ्यात्वानंच, आणि त्याला दिसणारच नाही. नाहीच तर दिसलं कुठलं महाराज. मुळात तू बघताना निराळा बघत नाही हे बघ वा, इथं नाही, निराळा बघत नाही. हे तरी काय वेगळं आहे. साहेबांना सांगितलं ना, याला कुठं स्वतंत्र सत्ता आहे. सहाव्या माऊलींचं. है? तिथं देताना दिले ते तरंग रूपानं पाणीच तुम्हाला दिसणार आहे. आता तुम्ही तरंग बघणार नाही. प्राण्यात सुद्धा देव अलंकार बघताना तुम्ही सोनच बघणार आहे. ती दृष्टी आलेली आहे. काय ते हत्ती चित्र आहे बघा. त्याच्या दृष्टीचा तो एक भाव तयार झालेला असतो. आता दुसरं काही नाही. अत्यंत अभाव झालेला असतो यांचा. याची सत्ताच राहिलेली नसते. कारण काय याला सत्ता नाही. माझी माझी गुप्त तेच आहे. ते आता ते म्हणायची देखील गरज नाही. हा आता सांगायचं हा, ते बरोबर आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती तेच आहे. आणि त्यांनी ते तत्व स्वीकारलेलं आहे त्याने. आणि मग ते एकदा स्वीकारलं म्हणजे अनुभव घेतला. स्वीकारलं म्हणजे अनुभव घेतला आणि अनुभव घेऊन एकदा ती दृष्टी बाहेर आली ना, आता हे बघणार काय ते चैतन्यच बघणार. कारण का आहे चैतन्य. आता तुझ्या माझ्यामध्ये असलेल्या चैतन्य नसतं तर त्यांना दृष्टीला पडलं नसतं. आणि चैतन्याची दृष्टी आली ना, अधिष्ठान दृष्टी आली की आदेशाचं काय होतो, अभावच होतो ना. अरे मिथ्या तरी काय म्हणायचं म्हणून तिने सांगितलंय. नाही त्याला मिथ्या तरी काय म्हणून बसायचं आहे. अजात वादात कुठं काय आहे महाराज. झालेलंच नाही, होणं शक्य नाही. त्याला काय दिसेल महाराज. दिसत नाही महाराज. तिथं सांगितलं सहज मी आंधळा का मी निराकार पंथे. सहज आंधळा आता डोकं डोळ दाखवून बसायची काय वृत्ती हे निवृत्ती झाली. जन न दिशेची तिथे मी माझे कुठं जिथनं उठलं ताई जेतीच्या ते कुठं बाहेर गेलं नाही. मग आता उठलंय मी कुठं, मग घालवायचं कुठला भेद आपल्याला. सुखे मी निजलो का मी माझ्या हरेपले द्वैतवाद खंडित केला. सुखे मी निजलो का शून्य सावरून तिथे काय नाही म्हणतो शून्य. नाही म्हणते. हा शून्यवाद खंडित केला बघा. आले काय लक्षात दादा बघा. नाही तर आणि आता तुझ्या लक्षात आमच्या कसं झालं ते नाही बरोबर आहे की. लक्षात आलं पण ते अनुभूतीशिवाय कळणार नाही नाही अनुभवच आहे हो. ती अनुभूतीच आहे. अनुभवच आहे. आम्ही आणि आपलं ते वांजबाईन गरबार माणूस सोंगाड्याचा प्रकार आमचा आहे. नाही दादा नाही बघा. म्हणून एक लक्षात ठेवा तुम्ही, ती अनुभूती जागृती आली ना, जागृती आली ना तुम्हाला, तुम्ही स्वप्नाला पदार्थ हुडकाय जाणारच नाही. तशी ही स्वरूप जागृती एकदा आली ना, तुमचा या पदार्थाचा अत्यंत अभावाचा तुम्हाला अनुभव येणार. कारण का आत्माच आहे ना, एक आत्माच आहे महाराज. हो. त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. अरे सुषुप्तीत काय नाही तर तिथं कसं काय असेल महाराज. तिथं त्या अवस्थेचा आत्मा आणि अनात्मा कधी काय म्हणणे सुद्धा नाही ना. आपण बोलायला काय नाही बरोबर आहे. नाही नाही अतिशय महत्वाचा तुम्ही प्रश्न काढलाय तो. कारण का ते कधी होणार, होय की? ती स्थिती कशी आहे हे आपल्या शब्दानं झालं हो. पण आपल्याला कुठं स्थिर व्हायला पाहिजे कुठपर्यंत जायला पाहिजे. म्हणून काल त्या भूमिका घेत असताना अजून एकदा घेऊया म्हटले मी, किंवा आता हे समजावून या चांगलं. कारण का त्या भूमिकेवर तू आरूढ झाला. परत आणि सांगितलंय कालच्या ह्याला देखील, हे सगळं जायचं असेल तुला, जर चिखलातनं ऋतू यातनं ऋतून बाहेर निघायचं असेल तर त्या मी काल तुला सांगितलेल्या सप्तभूमिका त्यांचा तू सातत्याने अभ्यास कर. हे का होतं, का झालं, परत आणि अर्जुनानं रामानं प्रश्न केलाय. असं असून देखील तिथं का होतं, मग त्या का होतं कसं होतं ते सांगितलंय आणि त्याचे उपाय देखील सांगितले महाराज. आणि मग सांगितलंय मी तुला ज्या सप्तभूमिका सांगितल्या ना त्याचाच तू अभ्यास कर. गळकं मडकं पाण्यातच ठेवायचं काय बाहेर काढायचंच नाही त्याला. एका माझा विषय आता तुझ्या माझ्यामध्ये असलेला आता तुझ्या माझ्यामध्ये असलेला एकत्वाचा संवाद अक्षरांची रचना करून कसा लिहिला हे दृष्टांताने सांगतात. थांबा. थांबा आता. आणि तो ग्रंथ आणा जरा. तुमच्यावर जबाबदारी टाकूया तो ग्रंथ आणा. जेवी जे जैसे का दर्पण व्याजे दिसे देखते जे. आता इथं वेगळं वेगळं का दिसतंय, कसं दिसतंय, पुढे त्यांनी लावून दिलेलं असो. चवदार पदार्थाच्या निमित्ताने चव घेणारा मनुष्य जसा त्या पदार्थाचे सेवन करतो
किंवा आरशाच्या निमित्ताने पाहणारा जसा आरशात दिसतो. तुमचा अनुभवचं उत्तर आलंय बघा. सगळे जे सांगितले त्यांनी नेमके. श्री महागणपती चरणाविंदाभ्या नमः. ज्या परमात्म्याच्या लिलेमुळे सर्व भूते भासमान होतात, ज्याच्या ठाई ती स्थित असतात आणि ज्याच्या ठाईच ती पुन्हा विलीन होतात, अशा त्या सत्यस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, दृष्टा, दर्शन, दृश्य, कर्ता, हेतू, क्रिया इत्यादी त्रिपुटी ज्याच्यामुळे आणि ज्याच्या ठाई असल्याचे जाणवते, त्या केवळ ज्ञानस्वरूप अशा प्रत्येकात्म्याला नमस्कार असो. जो केवळ आनंद स्वरूप आहे आणि अशा त्या ज्याच्या आनंदाच्या बिंदू मात्रावर अंबरापासून ब्रह्मलोकापासून तो अवनीपर्यंत मनुष्यादी स्तंभपर्यंत सर्व प्राणी मात्र स्फुरण पावतात आणि जीवन जगतात, अशा त्या ब्रह्मानंद स्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. एकदा ब्रह्मविद्येविषयी जिज्ञासा बाळगणारा सुतीक्ष्ण नावाचा ब्राह्मण काही एक शंका मनात घेऊन अगस्त्य मुनीच्या आश्रमात गेला. तेथे त्यांनी आपल्या मनातील शंका आणि अति आदराने अगस्त्य मुनींना विचारले. सुतीक्ष्ण म्हणाला, भगवान, आपण धर्मतत्व जाणणारे आणि सर्व शास्त्रात विशेष प्रवीण आहात. माझ्या मनात एक महान शंका निर्माण झाली आहे की ती मी आपल्याला सांगतो आणि आपण कृपया करून ती निरसन करावी अशी माझी विनंती आहे. मोक्षप्राप्तीला केवळ कर्म कारणीभूत होते की ज्ञान की मोक्षाचे साधन आहे, का कर्म आणि ज्ञान या उभयंतामुळे मोक्ष प्राप्त होतो? आपण या प्रश्नाचे निश्चयात्मक उत्तर मला सांगावे. यावर अगस्ती म्हणाले, ज्याप्रमाणे पक्ष्यांना आकाशात संचार करण्यासाठी 2 पंखांची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे कर्म आणि ज्ञान अशा दोहोंमुळे परमपदाची प्राप्ती होते. केवळ कर्माने वा केवळ ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत नाही, परंतु कर्म आणि ज्ञान अशा या उभय साधनाने मोक्ष प्राप्त होतो असा सिद्धांत आहे. या संबंधात पूर्वी घडलेला एक इतिहास वृत्तांत मी तुला सांगतो, ऐक. कारुण्य नावाचा एक कोणी वेदज्ञ ब्राह्मण पूर्वी होऊन गेला. हा कारुण्य म्हणजे अग्निवेशाचा पुत्र होय. हा पुत्र गुरुजवळून वेद आणि वेदांगे संपूर्ण शिकून आणि त्या ज्ञानात पारंगत होऊन आपल्या घरी परत आला. परंतु कर्म आणि ज्ञान यामधील विरोध नीटसा न समजल्यामुळे हा कारुण्य घरी आल्यावर विहित कर्माचा त्याग करून स्वस्थ बसला. अग्निवेशाने आपल्या पुत्राची कर्मत्याग केलेली ती अवस्था अवलोकन केली. अखेर पुत्राच्या त्या भ्रांतीबद्दल वाईट वाटून पुत्राच्या हितासाठी त्यांनी पुत्राची निंदा केली. तो अग्निवेश म्हणाला, बा कारुण्या, अरे बाळा, आपली विहित कर्म तू सोडून दिलीस ती काय म्हणून? विहित कर्माचा त्याग करून सिद्धी प्राप्त कशी होईल सांग बरे. अशा प्रकारे कर्माचा त्याग करण्याचे तुझ्या मनातले कारण तरी काय ते मला सांग. कारुण्य म्हणाला, या अज्जीव अग्निहोत्र करावे, नित्यनियमाने संध्योपासना इत्यादी कर्मे करावी, हाच प्रवृत्तीरूप धर्म होय असे श्रुती स्मृतींनी प्रतिपादले आहे. नित्यकर्माची आवश्यकता अशा प्रकारे प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीमध्ये अन्यत्र मात्र असे सांगितले जाते की मोक्ष हा धनाने, कर्माने वा संततीच्या योगाने प्राप्त होत नसून तो केवळ त्यागाने प्राप्त होतो. अशा स्थितीत श्रुतीमधील या 2 विचारामध्ये आपण कोणता योग्य मानावा हे ठरवणे अवघडून बसते. कर्तव्याबद्दल मन दिग्मूढ होऊन अनिश्चिततेने भरून जाते. हेच माझ्या कर्मत्याग करून स्वस्थ बसण्याचे कारण आहे. काय सांगितले? त्याने कर्माचा त्याग केला. त्याग केला, पण शंका त्यांनी काय विहित कर्म तुम्हाला कर्म झाल्याशिवाय पायाच काढून टाकल्यासारखं होतं ना ते. केवळ त्याग केल्यानेच मोक्ष होतोय असे त्याचे ते त्यागान नाही मोक्ष. अशा स्थितीत श्रुतीमध्ये या दोन्ही विचारामध्ये श्रुतीमध्ये 2 विचार सांगितले, त्याग आणि पुढे वाचा तुम्ही. अगस्ती म्हणाले, अशा प्रकारे आपल्या पित्याच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर कारुण्य स्वस्थ राहिला. आपल्या पुत्राची ती निष्कर्म अवस्था पाहून अग्निवेशाने पुन्हा बोलण्यास आरंभ केला. अग्निवेश म्हणाला, बाळा कारुण्या, तुझ्या अंतकरणात उत्पन्न झालेल्या सर्व संशयाचे मूळ हे अज्ञान आहे. तेव्हा ते अज्ञान ज्यामुळे नाहीसे होईल अशी एक समानार्थी कथा मी तुला सांगतो. ती कथा ऐकून तीवर यथास्थित मनन चिंतन कर आणि मग तुझ्या मनाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे तू वर्तन कर. सुरुची नावाची अप्सरामधील एक लावण्य संपन्न आणि उत्तम गुणसंपन्न अप्सरा हिमालय पर्वतावर राहत होती. ज्या शिखरावर तिचे वास्तव्य होते तिथे मयुरांची नृत्य चाललेली असल्यामुळे तो प्रदेश रमणीय झाला होता. त्या ठिकाणीच काम संतप्त किन्नरी आपल्या पतीसमवेत रममाण होत होत्या.
त्या शिखराच्या पायथ्याजवळून मोठमोठ्या पातकांचा नाश करणाऱ्या पवित्र स्वर्गगेचा भागीरथीचा प्रवाह चालला होता. तिथे ती अप्सरा राहत असताना एकदा इंद्राचा एक दूत अंतरिक्षातून जात असलेला त्याने पाहिला. मग ती भाग्यवान अप्सरा सुरुची त्याला म्हणाली, हे महाभाग्यवान देवदूता, तू कोठून आलास? आता कोठे निघालायस ते मला कृपा करून सांग. देवदूत म्हणाला, हे भाग्यशालिनी, हा कल्याणकारी प्रश्न तू मला विचारलास ते चांगले झाले. ऐक तर, मी तुला सविस्तर सांगतो. अरिष्टनेमी नावाचा एक राजश्री आहे. तो अत्यंत विरागी आणि धर्मात्मा आहे. त्याच्या ठायी वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे त्याने आपले राज्य पुत्राच्या स्वाधीन केले आणि तो स्वतः तप करण्यासाठी वनात गेला. तो धर्मात्मा राजा मादन पर्वतावर तपश्चर्या करत आहे. त्याच्याकडे जाऊन जे स्वामी कार्य करावायचे होते ते मी केले असून तेथे घडलेला सर्व वृत्तांत इंद्राला निवेदन करण्यासाठी मी आता परत जात आहे. सुरुची अप्सरा म्हणाली, हे देवदूता, त्या ठिकाणी घडलेला सर्व वृत्तांत तू मला सांगावास माझी तशी इच्छा असल्याने मी तुला विनंती करते की माझी इच्छा तू पूर्ण करावीस हे उचित आहे. देवदूत म्हणाला, हे पवित्र स्त्री, तेथे घडलेला सर्व वृत्तांत मी तुला विस्तारपूर्वक सांगतो, तो ऐक. त्या गंधमादन पर्वतावर असलेल्या त्या वनात अरिष्ट नेमेसी राजा दुस्तर असे तपाचरण करत असता मला इंद्राने अशी आज्ञा केली की, हे दूता, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध आणि अप्सरा तसेच नाना तऱ्हेची वाद्ये आणि सुशोभित असलेले ते हे विमान घेऊन तू त्या नाना प्रकारच्या वृक्षांनी शोभिवंत झालेल्या पवित्र गंधमादन पर्वतावर जाऊन अरिष्ट नेमेसी राजाची भेट घे. नंतर त्या राजाला मोठ्या आदराने विमानात बसवून स्वर्गीय भोग भोगण्यासाठी अमरावतीला नगरीला घेऊन ये. मग दूत पुढे म्हणाला, इंद्राची ती आज्ञा ऐकल्यावर सर्व प्रकारच्या सुख साधनाने परिपूर्ण असे विमान घेऊन मी त्या गंधमादन पर्वताकडे गेलो. पर्वतावर जाऊन पोचल्यावर मग मी अरिष्टनेमीच्या आश्रमात गेलो. तेथे त्याला मी इंद्राची आज्ञा निवेदन केली. माझे ते इंद्राची आज्ञा सांगणारे भाषण ऐकून मनात संशय निर्माण झालेला तो राजा मला म्हणाला, हे दूता, त्या स्वर्गात एकूण स्थिती कशी काय आहे? त्या स्वर्गात गुण दोष व कशा व कोणत्या प्रकारचे आहे हे सर्व तुझ्याकडून विचारून घेण्याची माझी इच्छा आहे. ते तू सर्व मला सांगशील तर तुझे भाषण ऐकून मगच मला योग्य वाटेल ते मी करेल. देवदूत म्हणाला, स्वर्गामध्ये पुण्याच्या योगाने परमश्रेष्ठ सुख भोगायला मिळते. पुण्य उत्तम प्रकारचे असेल तर उत्तम स्वर्गाची प्राप्ती होते. मध्यम प्रतीच्या पुण्याने मध्यम असे स्वर्गसुख प्राप्त होते आणि कनिष्ठ असे पुण्य असेल तर त्यानुसार कनिष्ठ असे जे सुख स्वर्गात प्राप्त होते. पुढे आपल्यापेक्षा अधिक उत्कर्ष पावलेल्याविषयी असहिष्णुता, आपल्या बरोबरचे असतील त्यांच्या संबंधात स्पर्धाभाव आणि आपल्याहून कनिष्ठ असणाऱ्यांना पाहून संतोष, अशा प्रकारच्या मनाच्या धारणेमुळे पुण्यक्षय होत जातो. हे महत्वाचं आहे बघा. या प्रकारे पुण्यक्षय होईपर्यंतच स्वर्गवासाची स्थिती कायम राहते. नंतर पुण्यक्षय झाल्याबरोबर मनुष्य प्राण्यांना पुन्हा या मर्त्य लोकात प्रवेश करावा लागतो. हे राजा, अशी स्वर्गाची स्थिती असून तेथील हे असे गुणदोष आहेत. माझे ते भाषण ऐकून हे कल्याणी तो राजा म्हणाला, हे देवदूता, स्वर्गामध्ये येऊन तू वर्णिलेस त्या प्रकारच्या फलप्राप्तीची मला किंचितही इच्छा नाही. येथून पुढे मी अतिशय उग्र असे तप करून जीर्ण झालेली कात ज्याप्रमाणे सर्प टाकून देतो त्याप्रमाणे मी ह्या अशुद्ध आणि जीर्ण देहाचा त्याग करेन. तेव्हा हे देवदूता, तू हे विमान घेऊन जसा आलास तसा इंद्राच्या सानिध्यात परत जा, तुला नमन असो. राजाने मला असे सांगितल्यावर, हे पवित्र स्त्री, मी इंद्राला ते राजाचे म्हणणे सांगण्यासाठी इंद्राकडे गेलो. मी निवेदन केलेला वृत्तांत ऐकून इंद्राला महान आश्चर्य वाटले. मग पुन्हा तो महेंद्र मधुरवाणीने मला म्हणाला, हे दूता, तू पुन्हा तेथे त्या राजाकडे जा. नंतर त्या वैराग्य संपन्न राजाला घेऊन आत्मबोधाचा त्याला लाभ व्हावा म्हणून तू ब्रह्मतत्वज्ञ अशा वाल्मिकीच्या आश्रमात जा. महर्षी वाल्मिकींना माझा तू संदेश सांग की, अहो महर्षी, ह्या वितरागी आणि जिज्ञासू अरिष्ट नेमेसी राजाला स्वर्गात राहण्याची इच्छा नाही. तेव्हा त्याला आपण तत्वज्ञानाचा विशेष बोध घडविणारा उपदेश करा. त्यामुळे संसार दुःखाने पिडलेला तो राजा क्रमाक्रमाने मोक्ष प्राप्ती करून घेईल. असे सांगून देवेंद्राने मला पुन्हा त्या अरिष्ट नेमेसी राजाकडे पाठवले. मग मी त्या राजाला घेऊन वाल्मिकीच्या आश्रमात गेलो आणि त्या महेंद्राचा संदेश निवेदन करून राजाला मोक्षाचे साधन होण्यास विनंती केली. त्यावर वाल्मिकीने अत्यंत प्रेमाने राजाला कुशल प्रश्न विचारला. तो राजा म्हणाला, अहो भगवान, आपण धर्म, तत्वज्ञ आणि ब्रह्मनिष्ठ असणाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहात. आपल्या कृपादृष्टीनेच मी कृतार्थ झालो असून तेच माझे कुशल आहे. भगवान, संसाराच्या बंधनातून आणि त्यातील दुःखातून मी पलीकडे जाऊन मुक्त कसा होईल हे जाणून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे. आपण ते मला सांगावे. यात देवाकडूनही विघ्न येणार नाही. वाल्मिकी म्हणाले,
राजा ऐक तर, मी आता तुला संपूर्ण रामायण सांगणार आहे. त्याच्या श्रवणाने, मननाने आणि यत्नपूर्वक चिंतन केल्याने तू जीवनमुक्त होशील. वसिष्ठ आणि राम याचा संवाद ऐक. तो मोक्षाला साधनीभूत होणारा आणि शुभकर संवाद ऐकल्याने हे राजा तुला स्वाभाविकपणे तत्वज्ञान होईल. त्यावर तो राजा म्हणाला, हा राम कोण? तो कसा होता? तो कोणाचा होता? तो बद्ध होता की मुक्त होता? अहो ज्ञानश्रेष्ठ, यासंबंधी मला सर्व काही ज्ञात होण्यासाठी सविस्तर असे सांगा. तेव्हा वाल्मिकीने सांगितले की साक्षात नित्यमुक्त भगवान श्री विष्णू हेच राम. केवळ शापाच्या निमित्तानेच तो चैतन्य विग्रही प्रभू अल्पज्ञ असा झाला. हरीशनेमीने विचारले, राम हा चिदानंद स्वरूपी आणि चैतन्य विग्रही असताना त्याला शाप कोणी आणि कोणत्या कारणाने दिला, ते सर्व आपण मला सविस्तर सांगा. मग वाल्मिकी म्हणाले, निष्कामांचे वस्तिस्थान असा जो सत्यलोक, त्या लोकात सनतकुमार राहत असता एकदा त्रैलोक्याधिपती श्री विष्णू वैकुंठाहून त्या ठिकाणी आले. तेव्हा ब्रह्मदेवाने आणि सत्यलोकात राहणाऱ्या इतरही देवाने भगवान प्रभूंची पूजा केली. परंतु सनतकुमार त्यावेळी तेथे नव्हता. पुढे तो दृष्टीस पडताच प्रभू विष्णू म्हणाले, सनतकुमारा, निष्कामतेविषयी गर्व उत्पन्न होऊन तू स्तब्ध राहिला आहेस. तेव्हा तुला आता काम संतप्त होऊन शरजन्मा नावाने जन्म प्राप्त होईल. यावर सनतकुमारानेही श्री विष्णूला प्रतिशाप दिला की तुलाही आपले नेहमी असणारे सर्वज्ञत्व काही काळ सोडून देऊन किंचित काळ अज्ञानी व्हावे लागेल. भृगूने आपली भार्या मृत झाली आहे असे पाहताच क्रोध संतप्त होऊन विष्णूला शाप दिला होता की हे विष्णू, तुझाही भार्गेबरोबर वियोग होईल. जलंधर दैत्याची भार्या जी त्या वृंदेनेही विष्णूला शाप दिला होता की तू पतिवेशाने वृंदेचे पातिव्रत्य भंग करण्याचे कपट करून जो माझा छळ केलास, त्यामुळे माझ्या शापाने तुला सुद्धा आपल्या स्त्रीचा वियोग सहन करावा लागेल. तसेच नरसिंह अवतारामध्ये पयोष्णी नदीच्या तीरावर राहत असलेल्या देवदत्ताच्या भार्येने श्री विष्णूच्या रौद्ररूपाकडे पाहून प्राण सोडले होते. तेव्हा स्त्रीच्या वियोगाने दुःखार्त झालेल्या देवदत्ताने नरसिंह रूपधारी श्री विष्णूला तुलाही आपल्या पत्नीचा वियोग सहन करावा लागेल असा शाप दिला होता. अशा प्रकारे सनतकुमार, भृगू, वृंदा आणि देवदत्त चार यांचे शाप मिळाल्यामुळे विष्णूला मनुष्यत्वाचा स्वीकार करावा लागला होता. अशा रीतीने विष्णूला शाप मिळण्याचे कारण मी तुला सांगितले. आता तू जे मोक्षासंबंधी प्रश्न विचारला आहेस त्या संबंधी तुला मी जे सांगणार आहे ते तू सावधान बुद्धीने श्रवण कर. श्री वसिष्ठ